नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया ही घरी येणार आहे. म्हणजे कोर्टामध्ये तिची निर्दोष सुटका झालेली आहे आणि तिला कोर्टाने घर सोडून दिलेलं आहे. तेव्हा मात्र आता अश्विन हा प्रियाला घेऊन घरी येतो. पण सुभेदारांच्या घरी आता दसऱ्याच्या तयारीची सुरुवात केलेली आहे आणि प्रिया तिथे येते. आणि जेव्हा प्रिया सांगू लागते की हो म्हणून, तर मी आले ना, दसऱ्याची तयारी आहे म्हणून तर मी आलेली, तेव्हा सायलीला खूप राग येतो. सायली म्हणते की एवढी हिंमत कशी झाली तुझ्यामध्ये, तू या घरात येऊ शकत नाहीये असं सायली जेव्हा प्रियाला सांगत आहे तेव्हा प्रियाच्या मात्र चिट्ट्या वाजलेल्या असतात आणि सायलीने प्रियाच्या सणसणीत अशी कानाखाली वाजवलेली आहे आणि सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीही तुला या घरामध्ये जागा नाही. कारण तुला वाटत असेल की तुला या घरामध्ये आम्ही ठेवलेलं आहे, पण नाही, तुला या घरामध्ये अजिब जागा नाही असं म्हणत सायलीने प्रियाचा हात धरून तिला अक्षरशः धक्के मारत घराबाहेर काढलेलं आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तिला कायद्याने सोडलेलं आहे, तर तू तिच्याशी असं वागू शकत नाही. तेव्हा अश्विनला सुद्धा सायलीने सुनावलेलं आहे की बास कायद्याच्या कचाट्यातून तर तू सुटली असशील, पण इथे माझ्या घरामध्ये तुला जागा नाही, हे सायलीने स्पष्टपणे प्रियाला दाखवून दिलेलं आहे आणि तिला धक्के मारत रस्त्यावर आणलेला. त्या दोघांनाही घराच्या बाहेर काढून गेट लावून घेतलेला आहे आणि सगळं सुभेदार कुटुंब हे सायलीच्या पाठीशी आहे. प्रियाची मात्र वाट लागलेली आहे. त्याचबरोबर सुमन जेव्हा नागराजच कारस्थान घरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्यातच नागराज तिथे आलेला असतो आणि नागराजने सुमनच्या बाबतीत पुन्हा तिला धमकवायला सुरुवात केलेली आहे. तिच्यावरती हात उचललेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अस्मिता सायलीला म्हणत असते की मग बघ, तुला चालणार आहे का? तुझ्या नव्याने म्हणजे अर्जुनने दुसरं कोणाकडे तरी पाहिलेलं किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ गेलेलं. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, मला अजिबात नाही चालणार. यांनी कामासाठी सुद्धा दुसरं कोणाशी जवळीक साधलेली मला चालणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते की मग सायली, मला सांग, हे काकूबाई सारख्या साड्या मान्य, मला हे छान दिसत, तुला पण या काकूबाई सारख्या साड्या वगैरे जे काय घालतेस ना, हे बंद करायचं. हे किती दिवस चालणार आहे सांग बर, असं जरा मेकओव्हर करूया तुझ्या. सायली म्हणते पण मला ते जमणार आहे का मेकओव्हर वगैरे? मला नाही जमणार अस्मिता ताई. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं, तुझी तयारी आहे का सांग, जसं मला सांग. आता तू डेटवर जाताना एक ड्रेस घातलेला छान दिसत होता, तो ड्रेस तुला तशा पद्धतीने आपण काहीतरी करूया. तेव्हा सायली म्हणते की हो चालेल. हात यावेळेस तू हेअर केले नव्हते, आता आपण हेअर पण करूया असंच अस्मिता तिला सांगत असते. आणि त्याचवेळी सायली आणि अस्मिता दोघीही आता बोलत आहेत. अस्मिता म्हणते की सर मी करते, तुझा मेक तुला येत नाही ना, मी आहे ना, मग काय घाबरायची गरज आहे? अस्मिताने स्पष्टपणे सायलीला सांगितलेल आणि सायली ही आता मेकओव्हरसाठी तयार झालेली आहे. सायलीलाही वाटत आहे की अर्जुनने आपल्या नव्याने दुसर कोणाकडे जाऊ नये, त्याने दुसर कोणाशी संपर्क साधू नये, दुसऱ्या कोणाशी जवळीक साधू नये. हे सगळं सायलीच्या सुद्धा डोक्यात आहे. त्याचमुळे तर सायलीने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं कोर्टात आता प्रियाची केस चालू आहे आणि देसाई वकील कोर्टामध्ये केस लढण्यासाठी तिथे आलेला आहे. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये म्हणजे त्या आणि आता ओपनिंग स्टेटमेंट देसाईंनी दिलेलं असत. त्यामुळे आता प्रियाला काही प्रश्न विचारायचे आहेत अशी देसाईंनी जज साहेबांकडे म्हणजे कोर्टाकडे परवानगी मागितलेली आहे आणि प्रियाला प्रश्न विचारायला ते सुरुवात करतात. आता प्रियाला काय प्रश्न विचारले जाणार असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मग तिला विचारलं जातं की हे सगळं काय घडलं, म्हणजे तुमची आणि महिप्त शिखरे साक्षी शिखरे
यांची ओळख कशी झालेली आहे. तेव्हा मात्र प्रिया सांगायला सुरुवात करते. महिप्त शिखरे हे आमच्या आश्रमात आले होते आणि त्यांनी आश्रम विकत घेण्याची मागणी केलेली होती. तेव्हा आश्रमातले सगळे म्हणत होते की नाही, आश्रम विकायचा नाही, पण मला एकटीला असं वाटत होतं की हा आश्रम विकला पाहिजे आणि म्हणूनच हा आश्रम विकण्यासाठी मी आश्रमातील सर्वांना फोर्स करत होते. तेव्हा मात्र आश्रमामध्ये जेव्हा ते आलेले होते आणि त्यानंतर मग तिथे विचारलं जाते की बरोबर आहे, तिथे सगळेजण सांगत होते ना आश्रम विकायचा नाही वगैरे. मग मला काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मग तुमचा आणि त्यांचा संपर्क कसा आला, नक्की काय झालेलं आहे, हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र प्रिया सांगत असते की काय झालं, त्यांच्याकडून मला पैसे हवे होते, मला कॉलेजची फी भरायची होती आणि मग ते पैसे जे आहेत ते त्यांना हवे होते, म्हणून त्यांनी मला तिथं पैसे दिले कॉलेजची फीसाठी. मी त्यांना पैसे मागितले आणि त्यांनी मला ते पैसे दिले सुद्धा, परंतु झालं असं की जेव्हा त्यांनी मला पैसे दिले त्यानंतर मात्र गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडत गेल्या. पैसे तर त्यांनी मला दिले, पण त्याचबरोबर मला धमकवायला सुद्धा सुरुवात केली की जर तू हे पैसे परत केले नाहीस तर तुझी काही खैर नाहीये, तुला आम्ही सोडणार नाही आणि तुला 4 पट ते पैसे द्यावे लागतील, असं त्यांनी मला धमकवलेलं होतं. इकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तो पोलीस स्टेशनमध्ये गाठोडी पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो की चैतन्य, आपण सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या आहेत, पण आपल्याला कुठेच ते दिसत नाहीये, नक्की काय प्रॉब्लेम असेल, असं तो चैतन्यालाच विचारत असतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात. त्यांनी रजिस्टर आणलेलं असतं आणि ते म्हणतात की हे बघा, आश्रमातील जय साहित्य आम्ही ताब्यात घेतलेलं होतं, त्या सगळ्या साहित्याचे लिस्ट या रजिस्टरमध्ये आहे. नक्की काय काय होतं ते सगळं या यादीमध्ये आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या, असं म्हणत त्यांनी अर्जुनला ते रजिस्टर दिलेलं असतं आणि अर्जुन पाहतो तर तिथे गाठोडींच्या पुढे 18 गाठोडी लिहिलेली असतात. मग अर्जुनला प्रश्न पडतो की जर मला कुसुमताईने सांगितलेलं होतं आश्रमातून जी गाठोडी जप्त केलेली होती किंवा जी पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेली होती, म्हणजे आश्रमात टोटल 20 गाठोडी होती आलेले गेलेले आणि बाकीचे सगळ्यांची मिळून मधुनी 20 गाठोडी बनवलेली होती. पण जर आश्रमातून पोलीस स्टेशनमध्ये येताना 18 गाठोडी आलेली होती तर ऑब्व्हियसली आश्रमामध्ये 2 गाठोडी गायब आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आणि तेव्हा मात्र इकडे घडतं असं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत त्याच वेळेस 2 गाठोडी तिथे गायब झालेल्या आहेत, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टामध्ये प्रियाला प्रश्न विचारलेले असतात. प्रियाला विचारलेलं असतं की मग काय पुढे, काय झालं सांगा. आणि मग प्रिया सांगत असते की मी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ते मला धमकावू लागले. कोर्टात आता तिथं महिप्त उठतो आणि महिप्त बोलायला सुरुवात करतो की मी कधी धमकवले तुला, मी काय केले, बोलशील का, असं म्हणत महिप्त बोलत असतो. तेव्हा प्रिया मात्र म्हणत असते की हे बघितलं ना. आणि त्याचवेळी कोर्ट सुद्धा महिप्तला तिथे सांगत असते की तुम्ही शांत व्हा, कारण तुम्ही या पद्धतीने कोर्टासमोर बोलू शकत नाही, तुम्ही शांत व्हा, असं म्हणत कोर्ट सुद्धा इकडे महिप्तला शांत करत आहे, अन्यथा तुम्हाला या सगळ्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागेल, असं कोर्टाने सुद्धा सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन इकडे चेक करत असतो, चैतन्याला विचारत असतो. चैतन्य म्हणत असतो की हो, अगदी बरोबर आहे, कस माहिती का अर्जुन, ह्या जर गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या होत्या तर ऑब्व्हियसली यामध्ये हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला या शसगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. हे लक्षात आल्यानंतर मात्र आता घडत असं की अर्जुन त्याचबरोबर सगळे जण शोधाशोध करत आहेत. अर्जुनला कळतच नाहीये की एवढं शोधून पण आता गाठोडी सापडणारच नाहीये. ती गाठोडी जी आहे ती गायबच झालेली आहे, तर ती सापडण्याचा प्रश्नच येत नाहीये, हे अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि अर्जुन मग म्हणत असतो की ती गायब कोणी केली असती,
नक्की गाठोडी गायब करणारी व्यक्ती कोण आहे? कोणाला असं वाटलं की ती गाठोडी गायब केली पाहिजेत? हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, याच्या मागे नक्कीच असं कोणत आहे ज्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. असा प्रश्न आता उभा राहिलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की नक्की काय झालं? तिथून ती गायब कशी झाली गाठोडी? हा प्रश्न अर्जुनच्या पुढे आहे. अर्जुन विचार करत आहे की नाही, हे मला कळलं पाहिजे. आणि चैतन्याला सुद्धा तो म्हणत असतो की आपल्याला काहीतरी मिसगाईड होते. चैतन्य, तुझ्या लक्षात येते का? कारण गाठोडी जर आश्रमातून इथं आलीच नाही तर ऑब्व्हियसली जी गाठोडी पोलीस स्टेशनमध्ये होती तीच गाठोडी जाणार आहेत ना पुढे, कारण बाकीची गाठोडी पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाहीये, कारण ती गाठोडी आश्रमातून इथे आलीच नव्हती. आणि इकडे आता रविराज आणि प्रतिमा सुमनच्या जवळ असतात. सुमनला म्हणत असतात, रविराज विचारत असतात की सुमन, तुझ्या पायाला जखम झाली, काय झालं नक्की? तू कसल्या विचारात आहे? म्हणजे आम्हालाही जाणवत्य तू कसल्या तरी विचारात आहे. तुला कसला तरी त्रास होत आहे, पण तू सांगत नाहीये. मला सांग, तुला नागराजच वागणं खटकत का? अगं पण तुला माहिती आहे नागराज कसा आहे. तो प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने वागत असतो. या गोष्टी माहिती आहेत ना? मग मला एक सांग ह्या वेळेस काय झालंय? तेव्हा सुमन म्हणते, नाही, तसं काही नाहीये प्रतिमा. आणि रविराज दोघेही तिला विचारू लागतात की नाही सुमन, काहीतरी घडलंय जे तू आमच्यापासून लपवतेस. प्लीज, तू आमच्यापासून लपवू नकोस त्या गोष्टी. असं बोलणं सुरू असतं, पण सुमन मात्र सांगायला तयार नसते. सुमन म्हणत असते की नाही, तसं काही नाही झालेलं, कारण सुमनला भीती आहे जर आपण तोंड उघडलं तर हा माणूस पुन्हा आपल्यावर हल्ला करेल. आणि मग इकडे नागराज रविराज पुन्हा पुन्हा विचारू लागतात. तेव्हा मात्र आता सुमन भयानक टेन्शनमध्ये असते आणि सुमन म्हणू लागते की हो, मला त्यांचं वागणं खटकत. आणि बिचारी सुमन नेमकं ज्यावेळेस तोंड उघडते त्याचवेळी नागराज तिथे पोहोचलेला आहे. आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर चैतन्य याने फोन लावलेला असतो. देसाईला फोन लावत असतो आणि त्याला कळतं की देसाई वकील खूप जोरदार तयारी करत आहे प्रियाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी. आता नेमकं अर्जुन म्हणत असतो की थांब, मी त्याला फोन करतो, कारण त्याला माहीत नाहीये की गोष्टी काय झालेल्या आहेत. त्या कोणत्याच गोष्टींची जाणीव देसाई वकिलाला नाही. मी त्याच्याशी एकदा बोलून घेतो असं अर्जुन म्हणत असतो. अर्जुन देसाई वकिलाला कॉल करतो, परंतु देसाई वकिलाचा नंबर स्विच ऑफ येतो. अर्जुनला चैतन्य म्हणतो की तू त्याच्या मोबाईल नंबरवर कॉल केलास ना? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. चैतन्य म्हणतो की थांब, माझ्याकडे त्याचा ना ऑफिसचा नंबर आहे, कारण तो माणूस आहे ना सटकलेला डोक्याचा आहे. मला एक कळत नाहीये की त्याचा आपल्या या फील्डमध्ये सगळ्यांशी वाकड काय आहे ना, ते मला माहीत नाहीये. पण आता नक्कीच काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. अर्जुन म्हणतो की त्याने फोन नाही उचलला तर त्याला आपल्याला भेटून बोलावं लागेल. म्हणजे अर्जुन आणि चैतन्य या दोघांना माहिती नाही की प्रियाची आज कोर्टामध्ये केस आहे. यावेळेस अर्जुन आणि चैतन्य एवढे निष्काळजीपणे कसे वागलेत ना, तेच मला कळत नाहीये. त्यांनी लक्षच दिलेलं नाहीये का? कारण अर्जुन तर गाठोड शोधण्यामध्ये दंग झालेला आहे. त्याच्या लक्षातच येत नाहीये. आणि इकडे सुमन जेव्हा रविराजांना सांगत असते की मला त्यांचं वागणं खटकत, आणि नेमका रविराज नागराज तिथे आलेला आहे. आणि नागराज म्हणतो, काय खटकत सुमन तुला? म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे तुझ्याशी कितीही व्यवस्थित वागलं, तुला वेळ देत नाहीये, तुला सिनेमाला नेत नाही, बाहेर हॉटेलला नेत नाही, ह्या गोष्टी तुला खटकतात ना? अरे दादा, काही नाही रे, काही नाही. ही सुमन आहे, अशीच आहे, तुला माहिती आहे ना? म्हणजे तिला ना तिच्या पद्धतीने सगळं हो असतं. खरं तर सुमन कशी आहे ना, हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण रविराजांना सुद्धा माहिती आहे की सुमन किती चांगली आहे. परंतु इकडे आता नागराजने सुमनवरती आरोप करायला सुरुवात केलेली असते.
सुमनवरती आरोप केले जात असतात आणि सुमनला म्हणत असत सुमनबद्दल म्हणत असतो की मी पाहतो तिच्याकडे, चल सुमन चल आतल्या कोळीत चल असं म्हणत सुमनला हाताला धरून खेचतच तो बाहेर घेऊन चाललेला असतो. बिचारी सुमन मात्र म्हणत असते की अहो अहो थांबा, नागराजला इकडे रविराज सुद्धा म्हणत असतात की हे बघ नागराज, बायकोशी बोलण्याची ही पद्धत नाहीये, तू अशा पद्धतीने तिच्याशी बोलू शकत नाहीस, एवढं लक्षात ठेव. परंतु नागराज मात्र ऐकायलाच तयार नसतो. नागराज सुमनला घेऊन खेचत बाहेर गेलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे सुमन मात्र तिथे ओरडत असते. त्याचवेळी इकडे अर्जुन म्हणतो की त्याचा फोन लागत नाही. चैतन्य म्हणतो की थांब, मी पाहतो नक्की काय झालेलं आहे आणि मग गोष्टी आपल्याला क्लिअर होतील असं चैतन्य म्हणतो. तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की माझ्याकडे ना त्याचा ऑफिसचा नंबर आहे, मी त्याच्या ऑफिसच्या फोनवरती फोन करतो असं चैतन्याने सांगितल्यानंतर आता या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि त्याचबरोबर आता चैतन्याने फोन करायला घेतलेला असतो ऑफिसच्या नंबरवरती. तिथे फोन केल्यानंतर कळतं की देसाई वकील आज कोर्टात गेलेले आहे, त्यांची केस आहे, पण कोणती केस आहे हे सगळं मात्र कळलेलं नसतं. त्यावेळेस ते जो पिऊन आहे तो काही सांगत नाही. मग चैतन्य तेवढीच गोष्ट अर्जुनला सांगतो. इकडे आता नागराज सुमनला घेऊन रूममध्ये आलेला असतो. सुमनला म्हणतो की काय चाललेलं, तू काय सांगत होतीस, मी तुला सांगितले ना. सुमन म्हणते अहो मी काहीच नव्हते सांगत, बघितलं का माझ्या पायाला लागले ना, त्याबद्दल चाललेलं होतं. तो म्हणतो पाय दुखतोय ना, तुझ्या पायाला लागलं ना, आता हात पण दुखला पाहिजे, तोंड पण दुखल पाहिजे, कारण हे तोंड उघडायचं नाहीये, मी तुला सांगितलेलं आहे. याबद्दल कोणाच्या समोरही वाचता करायची नाही, दादाच्या समोर तर मुळीच नाही, तोंड बंद ठेवायचं असं म्हणत नागराजने सुमनचा हात पिरगळलेला असतो, तोंड दाबलेलं असतं जणू काही त्याच्यामध्ये. मला तर आता भीती वाटत आहे की सुमनचा जीव वगैरे तर जाणार नाही ना. अशा पद्धतीने नागराज तिच्यावरती हल्ला करत आहे, तिला मारत आहे आणि त्यानंतर ढकलून देतो आणि तिला सांगू लागतो राहील ना, लक्षात नाही, लक्षात राहील ना. तुझ्या एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही पुन्हा तोंड उघडायचं नाही असं म्हणत तिला ढकललेलं सुद्धा आहे. इकडे आता सुभेदारांच्या घरी अस्मिताने सायलीचा मेकओव्हर करायचं ठरवलेलं असतं आणि मग सायलीचा मेकओव्हर करण्यासाठी अस्मिता आणि सायली तिच्या रूममध्ये गेलेल्या होत्या आणि आता अस्मिता सायलीचा मेकओव्हर करून तिला घेऊन येत आहे. तेव्हा खाली हॉलमध्ये प्रताप आणि कल्पना दोघेही असतात. त्याचबरोबर विमल सुद्धा किचनमध्ये असते. अस्मिता तिथे येते आणि बोलवायला सुरुवात करते आणि म्हणते की बघा ना, आणि सायलीला घेऊन येते. मग सायलीचा मेकओव्हर केलेला पाहून सगळेजण पाहतच राहतात, कारण खूप सुंदर पद्धतीने सायलीचा मेकओव्हर केलेला असतो. सायली खरंच खूप सुरेख दिसत असते, खूप सुंदर तीच रूप दिसत असतं. छान असा सोबर ड्रेस असतो, थोडीशी हेअरस्टाईल चेंज केलेली असते आणि मग प्रताप आणि कल्पना पाहतच राहतात, म्हणू लागतात की खरंच सायली खूप गोड दिसतेस तू आज, म्हणत सायलीच कौतुक केलं जात असतं. सायलीला सायलीचा जो मेकओव्हर असतो तो खूप छान झालेला असतो. प्रताप म्हणतो की कल्पना ते मेकओव्हर का काय म्हणतात ते हेच आहे का. तेव्हा कल्पना सांगू लागते की हो, मेकओव्हर यालाच म्हणतात असं कल्पनाने सांगितलेलं असतं. विमल सुद्धा पाहतच राहते, कारण हे सगळं जेव्हा घडत आहे आणि यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सगळे जण काळी ते पाहत आहेत आणि म्हणत आहेत की सायली खरंच खूप सुरेख दिसते, सायली खूप सुंदर दिसते. तेव्हा कल्पना उठते, सायलीच्या तोंडावरून हात फिरवते आणि तिची नजर काढत असते आणि तिला म्हणते की खरंच खूप सुरेख दिसतेस तू, खूप गोड दिसते. अशा पद्धतीने ती बोलत असते. त्यासोबतच इकडे आता कल्पना देव्हा बोलत असते. तेव्हा सायली म्हणते की हे सगळं ना अस्मिता ताईंमुळे झालेलं आहे, कारण त्यांनी जर ही गोष्ट केली नसती तर. तेव्हा अस्मिता म्हणते नाही की हे सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त तुझं आहे, याच्यामध्ये माझं काहीही क्रेडिट नाही, मी काहीही वेगळं केलेलं नाही
असं अस्मिता सांगू लागते. तेव्हा तेथे अर्जुन आलेला असतो. प्रताप तर म्हणत असतो की अर्जुन आला ना, त्याला कळणारही नाही अक्षरशः. तो वेडापिसा होईल असं तो बोलत असतो आणि तो पुन्हा सायलीच्या प्रेमात पडेल असं बोलणं चालू असतं. आणि खरंच अर्जुन येतो आणि सायलीशला तिथं बघतही नाहीये, तसाच फोनवर बोलत निघून जातो. आता सगळेजण म्हणू लागतात की हे सगळं काय झालंय, म्हणजे अर्जुनच जे वागणं आहे ते खटकणार आहे. अर्जुन असं कधी वागत नाहीये. मग आज असं का केलं अर्जुनने? त्याला जराही काही वाटलेलं नाही. आपल्या बायकोबद्दल सायलीच एवढं सुंदर रूप समोर आहे, तरीही अर्जुन असं का वागलाय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण त्याचबद्दल बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की ते चैतन्य भाऊजी सोबत होते ना, ते त्यांच्याशी बोलत होते, ते कामात होते ना, त्यामुळे कदाचित असंच झालं असेल. तेव्हा प्रताप म्हणू लागतो की नाही, अजिबात नाहीये. काय हे अजिबात मी सहन करणार नाही, कारण अर्जुनला या प्रश्नाचे उत्तर द्यावंच लागणार आहे. सायली सोबत असं वागून अर्जुनला काय मिळालं? असं का केलं त्याने सायलीशी? असं का चुकीच्या पद्धतीने तो वागलेला आहे असं प्रताप इकडे विचारू लागतो. तेव्हा अस्मिता सुद्धा म्हणत असते की मला सुद्धा हे अर्जुनच वागण पटलेलं नाहीये सायली. एवढं सगळं होऊन पण तू अर्जुनची बाजू घेतेस. सायली म्हणत असते की ते कामात असतील ना, म्हणून म्हणलं मी असं. सायली आता सगळ्यांना सांगत असते, परंतु अर्जुन काय कामात आहे आणि काय करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. सगळे जण म्हणत असतात की नाही, तू अजिबात त्याची बाजू घ्यायची नाही. काहीही झालं तरीही अर्जुनला त्याची चूक कळली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेजण सायलीला समजवू लागतात. सायलीला म्हणत असतात की एवढं बायकोचं मेकओव्हर केला आणि तरीही त्याला दिसलेलं नाहीये. कल्पना म्हणते आता तर नाहीच. त्यावरती अस्मिता सांगू लागते की मम्मा, मला काय वाटते माहिती का, आपण ना सायलीला ना एका ठिकाणी असं करूया. आता अर्जुन येऊ खाली आणि शोधत राहू दे. त्याला कळलंच नाही पाहिजे की सायली कुठे गेली, ती त्याला कळूच नाही द्यायचं आपण असं ठरतं. तेव्हा सायली म्हणत असते की चालेल, आता सायलीचं मेकओव्हर केलेलं आहे आणि सायलीला लपून राहायला सांगितलेलं असतं. अर्जुन आता रूममध्ये जातो आणि म्हणत असतो की सायलीने अजून कॉफी आणली नाहीये, नक्की काय झालंय? मग तो हाक मारू लागतो. बायको 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 करून हाका मारत असतो. तेव्हा मात्र सायली काहीच ओ देत नाहीये. अर्जुन म्हणतो की असं कसं झालं, म्हणजे अजूनपर्यंत बायकोने कॉफी का आणलेली नाहीये, म्हणजे असं होईल असं मला वाटलं नव्हतं. तो खाली येतो, सगळ्यांना विचारू लागतो. अस्मिता, कल्पना सगळेजण तिथे असतात. कल्पना विमलला म्हणते की विमल, कॉफी छान झाली. विमल पण थँक यू म्हणते आणि अर्जुन म्हणतो विमलने कॉफी केली म्हणजे सायली कुठे गेली? आता त्याला प्रश्न पडलेला असतो की सायली कुठे आहे, सायली कुठे आहे, म्हणून तो शोधाशोध करू लागतो. परंतु सायली कुठे आहे ना याबद्दल काहीच माहिती नसतो. तो मात्र शोधत असतो सायली नक्की कुठे गेली हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचवेळी त्याला कोणीच घरातल बोलत नाहीये, कारण तो सायलीशी चुकीच्या पद्धतीने वागलेला असतो. तर अर्जुन कासाविसू लागतो. सायली नक्की कुठे गेली असेल, काय झालं असेल? आता त्याला जाणवत आहे की सायली गायब झाली. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याचबरोबर सायली, घरातले सगळेजण बोलत असतात. सगळेजण एकमेकांशी बोलत आहे. सायली म्हणते की चला, आता गणपती झाले, आता दसऱ्याची तयारी सुरुवात केली पाहिजे. तेवढ्यातच प्रियाचा आवाज येतो आणि प्रिया सांगू लागते की दसऱ्याची तयारी करण्यासाठीच मी आलेली. आणि आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणत असतात काय ही दारात, आणि मग अश्विन प्रियाला घेऊन आलेला आहे. प्रियाला घेऊन आल्यानंतर अश्विनने मात्र प्रियाची बॅग वगैरे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि तो पाहतच राहतो. त्याचबरोबर इथे सायली म्हणते की नाही, माझ्या घरात यायची हिंमत कशी केली? तुला जागा नाहीये या घरामध्ये, चल निघ तू, असं म्हणत सायली तिला घराच्या बाहेर काढत आहे. आणि तेव्हा मात्र प्रिया सायलीकडे पाहतच राहते. प्रियाच असं म्हणणं असत की नाही,
तू माझ्याशी असं वागू शकत नाहीये, परंतु प्रिया चुकीची वागलेली आहे. अश्विन तिला म्हणत असतो की कायद्याने. तेव्हा सायली म्हणते, बास, आवाज नकोय मला, कारण सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालेलं असलं तरीही मी तुला माफी देणार नाही. तू कायद्याच्या याच्यातून सुटलेली असलीस तरीही तुला माफी नाहीये. असं म्हणत सायलीने प्रियाचा हात धरून अक्षरशः धक्के मारत तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हीच तुझी लायकी आहे, तू घरात यायचं नाहीस. अशा पद्धतीने सायलीने प्रियाची वाट लावलेली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.